परत. हां. आता आपण जनरली जे बोलतो, की ध्यान मी ध्यानाला बसलो, ध्यान लागणं. पण अ, ध्यानाची अवस्था ही पण खरी पुढची अवस्था आहे. आपण मागे योगाभ्यासाच्या आणि ज्ञानाच्या मार्गाच्या 8 ते स्टेप बघितल्या. त्या स्टेप्समध्ये म्हणजे योगाभ्यासाच्या 8 आणि ज्ञानाच्या 6 स्टेप्स जे बघितल्या, त्याच्यात कसं आहे, योगाभ्यासात पहिल्यांदा आसन, प्राणायाम, प्रत्याहार, नंतर धारणा, नंतर ध्यान आणि मग समाधी. आणि ज्ञानाच्या अभ्यासात श्रवण, मनन, निदिध्यासन, धारणा, ध्यान, समाधी. धारणा, ध्यान, समाधी दोन्हीकडे सेम आहे. आता ही 6 ज्या स्टेप्स आहेत, त्या आपल्या 6 चक्रांच्या रिलेटेड आहेत. त्यामुळे दीक्षा म्हणजे शक्तिपात दीक्षा होऊन शक्ती जागृती झाली, किंवा मंत्रांनी म्हणा, किंवा इतर काही उपायांनी शक्ती जागृती झाली, तरी लगेच पूर्ण ध्यान लागत नाही. म्हणजे आपण बघतो काही जणांना शक्तिपात दीक्षा झाल्यावर क्रिया होतात आणि हे ती बैठक लागते म्हणायची त्याला, पण ते ध्यान नाहीये. पहिल्यांदा धारणा केव्हा होते? श्रवण मनन निदिध्यासन किंवा अ, आसन प्राणायाम प्रत्याहार यांनी मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर अनाहतापर्यंत जेव्हा कुंडलिनी येते, तेव्हा पहिली 3 चक्र जी आहेत ती बाह्य विषयांची चक्र आहेत. त्याच्या वर आल्यावरची जी आहेत अनाहतापासून, ती अंतर्मुखी म्हणजे अंतर्मुखी नाही, ती परमेश्वराच्या जवळ जाण्याची सगळी आहे. तोपर्यंत तो माणूस व्यवहारात अडकलेला असतो, जरी कुंडलिनी जागृत झाली आणि वर आल्यावर. तर अनाहताला शक्ती गेल्यावर धारणा व्हायला सुरुवात होते. विशुद्धीपर्यंत आल्यावर ध्यान लागतं आणि आज्ञाचक्रात समाधी लागते. आज्ञाचक्रात जी समाधी लागते ती सविकल्प समाधी, म्हणजे त्याच्यात ईश्वर आणि आपण ह्याच्यात एक पातळ पडदा असल्यासारखं, म्हणजे आपलं वेगळं अस्तित्व जाणवतं आपल्याला. आणि त्याच्या पुढे जाऊन सहस्रारात गेल्यावर निर्विकल्प समाधी, म्हणजे ते तद्रुपता झाली. तर अ, अ, आता ध्यान कधी लागतं? धारणा म्हणजे आपण प्रयत्नपूर्वक त्या आपल्या इष्टदैवत म्हणा, किंवा आपल्या दीक्षेत कसं डोळे मिटून आपण बसलो आणि कॉन्सन्ट्रेशन झालं, तर त्याला म्हणतात धारणा. ध्यानाची अवस्था अजून प्रगाढ आहे. आणि समाधी म्हणजे तो आनंदाचा पूर्ण अनुभव आहे. त्यामुळे टेक्निकली ध्यान लागणं हे त्या अवस्थेचं फळ आहे. आणि म्हणजे शक्ती जागृती नुसती नाही, त्या लेवलपर्यंत प्रगती झाल्यावर ते पूर्ण ध्यान लागतं. आता ते जरी असलं तरी कधी कधी आपल्याला साधनेत बसल्यावर कधी कधी वेळेचं भान राहत नाही किंवा हे होत नाही. तर त्यावेळी काय असतं, आपण जे कधी कधी कुंडलिनी आपली जी पोझिशन आहे त्याच्यापेक्षा पटकन कधीतरी वर जाऊन पण खाली येते. तर ती त्या क्षणी वर गेलेल्या असताना ती स्टेट काही वेळ राहू शकते. त्यामुळे आपली रेग्युलर जी अवस्था असते त्याच्यापेक्षा वरचा अनुभव कधीतरी येऊन जातो. पण ती स्वाभाविक स्थिती बनली का मग ती अवस्था ध्यानाच्या पर्यंत पोचलो असं म्हणता येतं. आ- आणि ध्यान लागलं कसं समजायचं, की तेव्हा विचार अगदी कमी झालेले असतात आणि मूळ लक्ष म्हणजे आपण जसं म्हणतो की आपण एखादं कॉन्सन्ट्रेशननी एखादं समजा अ, अ, समजा आपण टीव्हीवर काहीतरी इंटरेस्टिंग पाहतोय, तेव्हा आपल्याला आजूबाजूचे आवाज येत असतात पण त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही. तसं ध्यानाची अवस्था अशी असते की त्या ईश्वराकडच्या म्हणजे रूपाकडे किंवा निर्गुण निराकार, जसं आपण साधनेत बसल्यावर ध्यान काही रूपाचं करत नाही, तर तिकडे पूर्ण म्हणजे बहुतांश लक्ष तिकडे आहे. आजूबाजूचे आवाज किंवा बाकीचे जे विचार आहेत ते आहेत, पण इतके नॉमिनल लेवलला आहेत की त्याचा त्या एकाग्रतेचा भंग करण्या इतपत ते जात नाही. तर ते झालं की ध्यानाची अवस्था.
आणि ध्यानाची अवस्था आली की नाही हे बघायला दुसरे क्रायटेरिया काय आहेत, की प्रत्येक चक्राचा भेद झाल्यावर एका वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. काहीतरी हे तसं अनाहत चक्राचा भेद झाला की तुम्हाला दिव्य श्रवण म्हणजे अनाहत ध्वनी ऐकू येतो. म्हणजे जर अनाहत ध्वनी ऐकू यायला तर यायला लागला की आपली धारणा सिद्ध झाली असं म्हणायचं. आणि विशुद्ध चक्रापर्यंत जेव्हा कुंडलिनी येते तेव्हा दिव्य गंध यायला लागतात, कवित्व सुचतं किंवा म्हणजे वक्तृत्व शैली, ईश्वराबद्दल बोलायचं आपोआप हे यायला लागतं. ते व्हायला लागलं तर लक्षात येतं की ती कॉन्सन्ट्रेशन लेवल तिथपर्यंत आली म्हणजे ध्यानापर्यंत तो साधक पोचला असं समजतंय. हा, पण बैठक ते पण ध्यान झालं, पण ते असंच झालं म्हणजे आपण कसं आहे, प्रगती जी आहे, आपण एखादा कंपनीचा पण फायद्याचा आलेख बघितला तर तो असा 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 वर जातो. म्हणजे सरळ रेषेत हे नसते. तसं आपण कधी कधी खूप सात्विक विचारात असतो, अन्न सात्विक असतं, विचार सात्विक असतात, संतांची संगती होते, महाराजांचं समजा आपण दर्शन केलं किंवा महाराजांच्या समोरच बसलो ध्यान, तर जी आपली नॉर्मल तेव्हाची कुंडलिनीची जी लेव्हल आहे त्याच्यापेक्षा ती तात्पुरती वर जाऊन त्याच्या वरच्या लेवलचे अनुभव आपल्याला येऊ शकतात. त्या अवस्थेत कधी कधी आपण म्हणतो बऱ्याच दिवसांनी मला एकदम गाढ ध्यान लागलं, त्याचा अर्थ ते त्यावेळी तेवढ्यापुरती ती वर गेली, पण ते कन्सिस्टंटली तसं झालं तर ती अवस्था प्राप्त झाली असं म्हणायचं. जसं नारदांच्या गोष्टी ह्याच्यात आहे ना का, ते आधीच्या जन्मात दासीपुत्र असतात तेव्हा ध्यानाला बसलेले असताना भगवंताचा साक्षात्कार होतो आणि हे ताडकन उठून उभे राहतात, कारण खरी तेवढी अवस्था आलेली नाहीये. त्यामुळे ईश्वराच्या कृपेनी जरी तो साक्षात्काराचा अनुभव मिळाला तर प्रारब्धामुळे ते पटकन उभे राहतात आणि ते ध्यान मोडतं. मग तेव्हा आकाशवाणी होते की अ, माझी म्हणजे ईश्वराच्या स्वरूपाबद्दल अ, विश्वास राहावा, निराशा होऊ नये, याच्याकरता ही झलक तुला दाखवले. आता ह्या देहात दे हा देह असा आहे की त्याच्यात तुला ज्ञान होणं शक्य नाही, ते मग पुढच्या जन्मात तुला होईल आणि मग ते पुढच्या जन्मात अ, ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून हे होतात. म्हणजे त्याचा अर्थ काय, त्यावेळी ती कुंडलिनी इथपर्यंत पोचली त्याची, पण प्रारब्ध क्षय झालेला नव्हता ती, त्यामुळे तिथून खाली आली. किंवा अर्जुनाची गोष्ट आहे की त्याला विश्वरूप दाखवायचंय म्हटल्यावर दिव्य दृष्टी दिली म्हणजे काय, दिव्य दृष्टी कधी प्राप्त होते, आज्ञाचक्राचा भेद झाला की तिसरा डोळा उघडला म्हणतात, ती दिव्य दृष्टी आहे. म्हणजे तिथपर्यंत भगवंतांनी नेलं, पण त्याचं प्रारब्ध तिथपर्यंत जाण्याचं नाहीये, त्यामुळे त्याला भीती वाटली आणि त्यांनीच म्हटलं की हे नको रूप, मला नेहमीच चतुर्भुज रूप दाखव. तर तसं आहे, कधीतरी ईश्वराच्या कृपेने, गुरुच्या कृपेने, गुरुच्या सहवासाने आपल्याला तेवढ्या वेळ जास्त अनुभव येतो. बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे, म्हणजे बऱ्याच जणांचं ऐकलं की महाराज असताना खूप छान त्यांच्यासमोर बसलं की खूप छान ध्यान लागायचं किंवा दर्शनाला गेलं तरी बैठक लागायची. तर तो त्या शक्तीचा प्रभाव आहे, त्या व्यक्तीची लेवल नसतानाही तो अनुभव येणं हे त्या गुरूंचा प्रभाव आहे असं. अजून काहीतरी विचारायचं होतं ना याच्या संदर्भात? हा, हा काका बोला. हा, म्हणजे हो हो हो. हा, तर अनाहत नाद म्हणजे आता आपण जेवढे काही ध्वनी ऐकतो, आता म्हणजे हे अनाहत नाद कळण्याच्या आधी आपल्याला एक अ, कळून घेणं आवश्यक आहे की पंचमहाभूत जेव्हा निर्माण झाली, सर्वात पहिलं आकाश तत्व निर्माण झालं. तर ते आकाश तत्व निर्माण होण्याच्या आधी त्याच्यात तन्मात्रा निर्माण झाल्या. आपण आत्मानात्म विवेकात ते पाहिलं. तन्मात्रा म्हणजे त्या त्या
भूता च्या रिलेटेड विषय म्हणजे आकाशाची तन्मात्रा काय तर शब्द, वायूची तन्मात्रा स्पर्श, तेजाची तन्मात्रा रूप, आपाची रस आणि पृथ्वीचा गंध. आता हे शब्द स्पर्श रूपरस गंध या तन्मात्रा ज्या आहेत त्या पंचमहाभूतापेक्षा सूक्ष्म आहेत. याचा अर्थ त्या पंचमहाभूतापासून ऍक्च्युली बनलेल्या नाहीयेत. त्या पंचमहाभूतापेक्षा जास्त दिव्य आहेत, कारण त्या त्याच्या वरच्या कॅटेगरीच्या म्हणजे ईश्वर स्वरूपाच्या जवळच्या आहेत. आता पंचमहाभूत निर्माण झाल्यावर त्यांच्या एकमेकांच्या इंटरॅक्शननी त्यांच्यातनं पण ही तत्व निर्माण होतात, पण ती खालच्या लेवलची असतात. आता हे नीट समजायला काय, तर आता आपल्याला जो ध्वनी ऐकू येतो, आपण एकमेकांशी बोलतोय किंवा हे, तर हवेतल्या कंपनांनी तो ध्वनी येतो. आपण व्हायब्रेशन म्हणतो. तर सायनोसायडल व्हायब्रेशन किंवा कॉम्प्रेशन आणि यांनी तो ध्वनी ऐकू येतो. तो तसा ऐकू येण्याचं कारण की भौतिक ध्वनी आहे, त्याला फक्त आकाशाच्या माध्यमातून नाही, तर तो आपल्याला पाची भूतांच्या माध्यमातून येतो. आणि मूळ जो शब्द हा करण आहे, तर त्याला या आकाश किंवा या कोणत्याही माध्यमाची गरज नाही. म्हणजे त्याला आहत म्हणजे आघात. या पंचमहाभूताच्या सृष्टीतला आवाज आहे तो कोणत्या तरी आघाताने होतो. आपण बोलताना पण जीभ, स्वरयंत्र, त्याचे वेगवेगळे आकार, त्यांनी एअर कॉम्प्रेस होते, एक्सपांड होते, टाळूला जीभ लागते, ओठाला लागते, त्यांनी वेगवेगळे आवाज येतात. पण पंचमहाभूताच्या वरचा जो आवाज आहे तिथे त्या आघाताची आवश्यकता नसते. आणि जेव्हा ध्यानात अनाहतापर्यंत आपण येतो तेव्हा भू, भुव, स्वाहा या तीन ज्या लोक आहेत त्याच्या वरची स्टेज ती आहे. तर त्यामुळे तिकडे पंचमहाभूताच्या पलीकडचा विषय तो शब्दापासून आपल्याला यायला लागतो. तर शब्द पहिल्यांदा तिकडे, आणि त्याचा कोणताही आघात नसताना शब्द येतो. म्हणजे बाहेर कोण बोलत नाहीये, आपण तोंडाने बोलत नाही, तरी आतून तो आवाज येतो. मग ते कोणते कोणते येतात अनाहत नादात? भ्रमराचा आवाज येतो, किंवा एखादी बासरी सारखा आवाज येतो, किंवा वेळूच्या मनात वारा गेल्यावर कसा हू करून आवाज येतो तसा आवाज येतो. आणि तो कन्सिस्टंटली तसा राहतो. तुम्ही कान बंद केले तरी तो येतो, कारण तो बाहेरून आलेला नाहीये, तो आतल्या आत आवाज असतो. म्हणून त्याला अनाहत नाद म्हणतात, आहत नसलेला. आपण हिंदीत आहत हो की म्हणतो ना, आहत म्हणजे आघात, आघात नसलेला तो अनाहत नाद. आणि ज्ञानेश्वर माऊलींची आपण पद बघितली ना, तर त्याच्यात एकेका चक्राच्या संबंधित त्यांनी एक एक पद त्यांचं आहे कोणतं नव्हतं. तर ते ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा जे आहे ना, ते हे अनाहत नादाचं वर्णन आहे. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. अनाहत नाद जेव्हा नादश्रवण होतं ध्यानात, तेव्हा ते आपल्या अंतःकरणातला मल सगळा दूर करतं. म्हणजे जसं आपण एखादी गोष्ट स्वच्छ करायची असेल किंवा, तर ती जोरात हलवली तर त्यातली घाण कशी पडते, तशा या अनाहत नादानी आपल्या शरीरातली, मनातली ही अशुद्धी आहे, तमोगुण आहे, तो सगळा बाजूला जातो. अवगुण जे आहेत ते बाजूला पडतात. म्हणून ऋणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, असं ते आहे. ते पूर्ण वाचल्यावर ते अनाहत चक्राच्या इथे काय अनुभव आहेत ते त्यात हे येतं. आणि मग त्याच्यानंतर कुंडलिनी वर जाते तेव्हा विशुद्धीच्या इथे दिव्य गंध येतात. मग तिथे ते अवचिता परिमळू, ते ते पद त्या लेवलचं आहे. म्हणजे अवचित असा तो परिमळ आला, म्हणजे त्याला काही कारण नाही आणि अचानक आला. मी म्हणे गोपाळू आला गे माये, ते त्याचं वर्णन आहे. आणि मग नंतर शेवटी अरे अरे ज्ञाना झालासी पावन, ते सहस्राचं आहे. असे बोला काका. हा, बोला बोला काका. हा.
हा. हो 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 हो. ते नारायण भजरे ना काका? तो नारायण भजरे ते ऐकू येतं म्हणालेले ते कृष्ण दयार्णवांचं. आवाज गेला काका. नाही, बाहेरून कोणीच काही म्हणत नसतं, आतूनच आवाज येतो तो.